नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातले हे शेतकरी असतील आणि व्यावसायिक असतील आणि सर्वसामान्य लोक आज एस पी कार्यालयात आलेले आहेत. साई मल्टीस्टेट या मल्टीस्टेटने तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचं हे सांगतात. नेमकं हा प्रकरण काय आहे हे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खरं तर काय सांगाल, नेमकं प्रकरण काय आहे? तुम्ही आज एस पीची भेट घ्यायला आलेला आहे. या ठिकाणी आम्ही आलो आहे श्रीगोंदा तालुक्यामधून. आमचे तालुक्यामधील साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि साई सेवा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या दोन्ही संस्थेने मिळून संचालक मंडळ आणि चेअरमन सचिव यांनी सर्वसाधारण लोकांची जवळजवळ 105 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे. आणि यामध्ये या संचालक मंडळाने काही कंपन्या पुढे काही मॅनेजरचे काही बाहेर राज्यामध्ये कंपन्या आहेत, काही प्लॉटिंग घेतले आणि सर्वसामान्य लोकांनी पैसे मागण्यासाठी गेले असता ओढवडीची उत्तरं दिली जातात. या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना भेटायला आलतो. यासाठी यामध्ये एस पी साहेबांना आम्ही एक विनंती केली की MPID नुसार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, ही एक मागणी केली आहे. आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने ठेवीदार येऊन आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आपापले जबाब नोंदवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. खरं तर हे किती जणांचे इथं पैसे गुंतलेले त्या संस्थेत आणि तो संस्था चालक आता फरार आहे का कुठे आहे? आता जवळपास 17,000 ठेवीदार आहेत आणि 17,000 ठेवीदारांचं एकच मागणी आहे की आम्हाला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. आता माननीय कोर्टाने त्यांना 5 दिवसाची हजेरी लावली होती आणि 29 तारखेपर्यंत अंतरिम जामीन दिलेला आहे. सर्व संचालक मंडळ काष्टीमध्ये आहे आणि या ठिकाणी लोक हवालदिल झालेले आहेत पैशासाठी. खरं तर तुमचं नाव काय बाबा आणि तुमची रक्कम याच्यात किती गुंतलेली आहे? माझं नाव नवनाथ चिमाजी दांडेकर. माझे सेवानिवृत्त मी कर्मचारी आहे. माझे सेवानिवृत्तीनंतर मी माझ्या स्वतःच्या नावावर 12 लाख रुपये ठेवले, माझ्या मिसेसच्या नावावर 5 लाख रुपये ठेवले आणि माझ्या एक मानसोपचार तज्ञाच्या गोळ्या चालू आहेत. माझा मुलगा त्याच्या नावावर 2 लाख रुपये ठेवले. असे एकूण माझे 19 लाख रुपये गुंतलेले आहेत. आणि पतसंस्थेमध्ये माझे 3 लाख रुपये अडकलेले तर ते 4 महिने होऊन गेले, मुदत संपून, तरी मला 1 रुपया मिळू शकत नाही. आता तुमची काय मागणी आहे आणि हे पैसे मिळाल्यावर तुमची भूमिका काय असणार आहे? हे पैसे मिळाल्यानंतर मला जगण्याला आधार होईल. माझे पैसे, माझ्याकडे 1 रुपया राहिलेला नाही आहे. त्यामुळे मला माझे सगळे पैसे मिळावे आणि सर्व ठेवीदारांचे पैसे मिळावे, ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही काय सांगाल, तुमची किती रक्कम याच्यात गुंतलेली आहे? माझी 8,68,000 8,68,000 आहे माझी. निश्चित देतो म्हणते, देत नाही. फसवणूक चालली बाकी काय. तुम्ही जेव्हा सुरुवातीला एवढी मोठी रक्कम गुंतवली त्याच्यात तुम्हाला व्याजदर किती देणार होते असं सांगितलं होतं? नाही काय असेल 10% देऊ म्हणून तेवढं देऊ म्हणते. फसवणूक, पैसे काही ते देत नाहीत ते लोक. खरं तर मोठ्या प्रमाणात इथं श्रीगोंद्यातले लोक इथं आपल्या मागण्या घेऊन इथं आलेले आहेत आणि त्यांची हीच मागणी आहे की आम्ही जे पैसे गुंतवले होते ते तात्काळ मिळावं. एसपीची देखील ते आता भेट घेतलेली आहे. यापुढे आता काय नेमकं एसपी कारवाई करतात याच लक्षात या सर्वांचं लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.